नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, शिक्षण सेवक म्हणून काम करताना आपल्या मनात नेहमी विचार येतो की शिक्षण सेवकांचा हा खडंतर कालावधी पूर्ण केल्यानंतर नियमित शिक्षक म्हणून आपणास किती वेतन मिळेल। मित्रांनो, सध्या सर्वत्र 8व्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे। तर 8व्या वेतन आयोगानुसार किती पगार मिळेल याचाही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत। कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता 8व्या वेतन आयोगानुसार आणि 7व्या वेतन आयोगानुसार किती पगार मिळेल याचा आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत। तर 7व्या वेतन आयोगानुसार आजच्या घडीला जर का आपलं शिक्षण सेवक पूर्ण झालं आहे असं गृहीत धरलं किंवा रद्द झालं आहे असं जर आपण गृहीत धरलं तर किती पगार मिळू शकतो। मित्रांनो, आपणास माहितीच असेल की शिक्षण सेवक रद्द संदर्भात आपली कोल्हापूर उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे आणि त्या याचिकेची दुसरी सुनावणी ही 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे। त्या याचिकेच्या माध्यमातून जर का शिक्षण सेवक रद्द झालं तर निश्चितच किती पगार मिळेल याचाही अंदाज आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून येईल। तर 7व्या वेतन आयोगानुसार हे आपण गृहीत धरतोय की आजच्या घडीला आपलं शिक्षण सेवक पूर्ण झालं आहे तर किती पगार मिळेल। तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाच्या S10 या वेतन श्रेणीनुसार जे शिक्षकांना दिलं जातं त्यानुसार सर्वात महत्त्वाचा घटक असतो मूळ वेतन, बेसिक पे। तर S10 या वेतन श्रेणीचं मूळ वेतन बेसिक पे हे 29,200 रुपये आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक असतो महागाई भत्ता म्हणजेच DA हा 55% जरी गृहीत धरला तर काही ठिकाणी 58% आहे। आपण 55% जरी गृहीत धरला तर तो 16,060 रुपये इथपर्यंत जातो। त्यानंतरचा महत्त्वाचा घटक HRA म्हणजेच घरभाडे भत्ता। घरभाडे भत्ता यामध्ये आपणास माहितीच असेल की 3 स्लॅब असतात, XYZ। झेड या स्लॅबमध्ये हा ग्रामीण भागासाठी असतो आणि उर्वरित जे स्लॅब आहेत ज्या शहरांची लोकसंख्या 50 लाखापेक्षा जास्त आहे त्या शहरांना HRA हा 30% मिळतो। तर ग्रामीण भागासाठी साधारणतः 10% HRA मिळत असतो। जर का आपण 10% HRA धरला तर तो साधारणतः 2920 रुपये इतका होतो आणि तो आपणास मिळणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा घटक आहे TA हा साधारणतः 1350 रुपये असतो। प्रवास भत्ता जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना TA जास्त असतो, परंतु आपण इथं सर्वसाधारण उमेदवाराचा विचार करून पगार किती मिळेल याचा अंदाज घेत आहोत। जर मित्रांनो या सर्व आकड्यांची बेरीज केली तर साधारणतः 7व्या वेतन आयोगानुसार पगार मिळू शकतो 49,530 रुपये। यात काही कमी जास्त निश्चितच होऊ शकतो, पण मित्रांनो हा पगार आहे तितका नाही मिळणार। यात परत NPS आणि इतर टॅक्सेस कट करून साधारणतः 45,000 ते 46,000 रुपये आपल्या हातात येऊ शकतात, म्हणजेच नेट रक्कम तितकी येऊ शकते। हे झालं 7व्या वेतन आयोगानुसार। निश्चितच आपण जे काही पाहिलं यात बदल होऊ शकतो, परंतु साधारण आकडेवारी जर घेतली तर इतका पगार आपल्या हातात येईल। आता येऊ सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे 8व्या वेतन आयोगानुसार। 8व्या वेतन आयोगासाठी केंद्र सरकारने 3 सदस्यीय समिती नेमलेली आहे वेतन आयोगाचे स्लॅब ठरवण्यासाठी। ती समिती 18 महिन्यात आपला अहवाल देणार आहे। तो अहवाल काय येणार आहे ते निश्चितच खूप महत्त्वाचा असणार आहे। तरीही आपण गेल्या काही वेतन आयोगाच्या आकडेवारीनुसार आपणास किती फिटमॅन फॅक्टर मिळू शकतं याचा एक अंदाज घेऊन आपण आकडेमोड करणार आहोत। तर मित्रांनो, कोणताही नवीन वेतन आयोग येताना सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे फिटमॅन फॅक्टर। हा फिटमॅन फॅक्टर ठरवत असतो की पगारात किती वाढ होणार आहे आणि किती फायदा होणार आहे नोकरदार वर्गांना। तर हा फिटमॅन फॅक्टर आपण जर इतिहास पाहिला तर 2016 साली ज्यावेळेस 7वा वेतन आयोग लागू केला होता त्यावेळेस फिटमॅन फॅक्टर हा 2.57 होता। आत्ता सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे की 8व्या वेतन आयोगानुसार फिटमॅन फॅक्टर हा 2.86 ते 3 या दरम्यान असण्याची शक्यता आहे। तरीही आपण आज या व्हिडिओमध्ये कमीत कमी 2 हा फिटमॅन फॅक्टर गृहीत धरून पगारात किती वाढ होईल याचा सारासार विचार करणार आहोत। सर्वात प्रथम आपण थोडक्यात फिटमॅन फॅक्टर म्हणजे काय हे थोडक्यात पाहू। तर मित्रांनो, तुमचं जे जुनं मूळ वेतन असतं त्यास नवीन येणाऱ्या फिटमॅन फॅक्टरने गुणल्यानंतर जो आकडा येतो ते असतं नवीन मूळ वेतन किंवा न्यू बेसिक पे, त्यास फिटमॅन फॅक्टर म्हटलं जातं। त्यामुळे फिटमॅन फॅक्टर हे खूप महत्त्वाचा घटक आहे।
आपण आता 8व्या वेतन आयोगानुसार आणि 2 या फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर किती पगारात वाढ होणार आहे हे थोडक्यात पाहूया. तर आपलं जुनं मूळ बेसिक आहे 29,200, याला येणाऱ्या फिटमेंट फॅक्टरनं गुणलं म्हणजे 2ने तर नवीन मूळ वेतन 58,400 रुपये मिळणार आहे. त्यानंतर आहे DA म्हणजेच महागाई भत्ता. तर मित्रांनो, नवीन आयोगाच्या सुरुवातीला DA हा 0 असतो, त्यामुळे महागाई भत्ता इथे 0 होणार आहे. त्यानंतर आहे HRA. तर मोठ्या शहरासाठी जे शहरं 50 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्यांना HRA 30% आहे, तो दुप्पट होईल. आणि ग्रामीण भागासाठी HRA 10% आहे 7व्या वेतन आयोगानुसार. 8व्या वेतन आयोगानुसार तोही दुप्पट होईल आणि HRA मिळेल 5,840 रुपये. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच TA म्हणजेच प्रवास भत्ता, तोही दुप्पट होणार आहे, तो 13,727 रुपये होईल. पण इथं जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांनाही इथं आणखी त्यामध्ये वाढ झालेली दिसेल. तर मित्रांनो, हे आकडे जुळवल्यानंतर एकूण पगार जवळजवळ 66,940 रुपये इतका झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु परत हा पगार आहे तितका आपल्या हातात येणार नाही. त्यात NPS आणि इतर काही जे टॅक्सेस आहेत ते वजा करून साधारणतः 60,000 ते 61,000 रुपये आपल्या हाती येऊ शकतात. मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार आपण पाहिलं की 49,530 रुपये आणि 8व्या वेतन आयोगानुसार पगार 66,940 रुपये. तर साधारणतः 16,500 रुपये पगारात वाढ झालेली आपणास 8व्या वेतन आयोगानुसार निश्चितच दिसेल. म्हणजेच आपण कमीत कमी 2 हा फिटमेंट फॅक्टर गृहीत धरून 16,500 रुपयाची वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे. अद्यापही केंद्र सरकारने फिटमेंट फॅक्टर जाहीर केलेला नाही, त्यामुळे येत्या काळात आपणास कळेल की सरकारने किती फिटमेंट फॅक्टर जाहीर केला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवक बांधवांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलवर अधिकृत आणि ऑथेंटिक माहिती पाहत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.